निखळ मनोरंजन आणि समाज प्रबोधन सन्माननीय संदीप पुजारी बुवांनी केलेलं आहे. मनापासून त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं. चांगल्याला नेहमी चांगलं मानणारा बुवा मी आहे. अनेक डबलबाऱ्या तुम्ही आम्ही केल्या, पण कधी वैरत्व किंवा द्वेष एकमेकांच्या मनामध्ये आम्ही कधी ठेवला नाही. असं खेळत डबलबाऱ्या केल्या, कारण हीच तर परंपरा. कैलासवासी भजन महर्षी जयराम बुवा घाडीगावकर यांची आठवण, 9 मात्राचं भजन ऐकल्यावर आठवण झाली की जर बुवा हे गात असतील तर त्यावेळी ते जयराम बुवा काय गात असतील. काय माणसं होऊन गेली. चिंतामणी पांचाळ बुवा, परशुराम पांचाळ बुवा, चंद्रकांत कदम बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपर बुवा, अर्जुन गावडे बुवा, काय माणसं होऊन गेली हो. न भूतो न भविष्यती. तसे दशावतार बुवा जे गेल्या वर्षी बघा, याच वर्षी आपल्यावर मोठा आपत्काळ आला, दशावतारावर मोठं संकट आलं. ते दशावतार सर्वांचे लाडके नटसम्राट, सिंधुदुर्ग जिल्ह्याची शान सन्माननीय सुधीरजी कलिंगन हे सुद्धा आपल्यातून निघून गेले. त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. एक कलाकार म्हणून एक राजा कसा असावा, तो प्रत्येकाच्या मनामध्ये जिवंत राजा, दशावतार मधला राजा हा जरी ते हयात नसले तरी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ते जिवंत राहणार आहे. अशी कला असावी. बाळ भाट मुद्दाम मी नाव घेतोय बुवा, तुमचं माहिती ना सर. कन्नडी केनडी भरपूर भाट परमांका माहिती आहे. हे जे कलाकार बाबाजी आलो, एवढी व्यक्ती, जास्त उंच नाही, एवढीच व्यक्ती बुवा तुमच्यासाठी उंची कमी पण कीर्तिमान. अरे डोळे असे फिरवल्याने, राक्षसाची भूमिका केल्याने जर डोळे फिरवल्याने ना, तर बारकी पोरा असे कलाकार आपल्यामधून बाबीन आलम, राम पांचाळ व पेटी आम्ही आता वाजवतो. पेटी भजनामध्ये मी पेटी आता वाजवतोय भजनामध्ये. लोक वावा आपणची वावा करतात, चव्हाण बुवा काय पेटी वाजवतात, छान वाजवतात. पण बुवा राम पांचाळांची पेटी मी ऐकली आहे. बाबीन आलम वालावकर दशावतारांकडे ते राम पांचाळ, राम मिस्त्री ते पेटी वाजवायचे बुवा, आणि ती फणी वाजवायची. फणी तोंडात जेव्हा फणी घेऊन ते फणीचे स्वर काढायचे ना, डोळ्यातून पाणी यायचं बघताना, डोळ्यातून पाणी. न रडणारा माणूस सुद्धा रडायचा, एवढे स्वर निघायचे. राम पांचाळ बुवा होऊन गेले. तसं आमच्या हातून होणार नाही. त्यांच्या चरणापाशी आम्ही कायच नाही. आता तुम्ही मगाशी म्हटलात ते 2 पोरगे काही गेले, पटकन बोलता बोलता बोलला ते 2 पोरगे काही नाहीशेच झाले. जगाते त्यांना असं ते होय कलियुग आहे. ते कंगणावर करून बसा दे, पण याचा भन्नात घेऊन बसा दे. नाहीतर ते मोबाईल गेमवर वा मोबाईलवर गेमवर गेले असते. हे उडव 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 पबजी तो गेम खेळण्यापेक्षा ते कंगणावर करून भन्नात बसलेले पोरगे चांगले. बरोबर बुवा म्हणतात ते काही गेले ते नाहीसे झाले. म्हणून बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं. अनुभवाची शिदोरी आपल्याकडे असायला लागते. वा म्हणून कलियुग आहे, कलियुगामध्ये सगळं होणार. पण परंतु ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, त्याला कसली भीती नाही. जरी कलियुगाचा बाप जरी आला, तो कोरोनाचा बाप जरी आला, तरी कलियुगामध्ये ज्याच्या मुखामध्ये नामस्मरण आहे, संकट येतील पण 100% टळणार. त्याचा अनुभव मी घेतला. गेल्या एप्रिलमध्ये 19 एप्रिलला रात्री 2:30 वाजता बुवा माझी दुसरी वेळ ही माझ्यावर आली. अटॅक आला होता मला. एक बाजू माझी उजवी बाजू गेलेली, उजवी बाजू. हे भजनामुळे, हरिनामामुळे गेली. जवळजवळ 29 वर्ष
भटणी क्षेत्रामध्ये हरिनामाची सेवा, त्या भगवंताची सेवा मी मनापासून करतो बुवा. त्याची प्रचिती त्या भगवंताने 2:30 वाजता आलेला अटॅक एक बाजू संपूर्ण केलेली, पण तोच माणूस आता तुमच्या समोर डबलबारी करतो, पेटी वाजवतो. आणि काय पाहिजे नाही का? आणि काय पाहिजे? हेच तर हरिनाम, हेच तर हरिनामाची पोचपावती आहे. त्या भगवंताने मला पुनर्जन्म दिला ना. एक बाजूपुरी सगळे गेलेली माझ्याकडे, हातच चालत नव्हता, तो आता हात चालायला लागला. म्हणजे आणि काय पाहिजे? आपण म्हणतो गली फाटकी पॅन्ट, एका 500 रुपये काय 2000 रुपये, चांगली पॅन्ट 1000 रुपये बुवा सांगतो. कॉलेजची पोरं सुटत ते येतं तसे का जसं का बॉम्बस्फोट झालो. कॉलेजच्या गेटवर तुम्हीच उभे असतात का? कॉलेजची पोरं जेव्हा सुटायला येतं तेव्हा खरी तुमचा काय काय गेटवर का? आता आपला वय आहे का? आता वय आहे का त्या गेटवर उभा राहण्याचा? एक वेळ माझ्यासारखं राहिलं तरी चालला, पण माझ्याकडे बघितल्यानंतर बघा साधारण तुम्हाला कल्पना येईल की साधारण टवटवीत वाटतंय ती, पण इकडे बघितल्यानंतर वाटतं जवळजवळ या जनावर 60च्या वर गेलेला. त्यांच्या भाषेत गांजा दुकान, त्यांचीच भाषा ही, त्यांचे शब्द गांजा दुकान. व्यक्ती तिच्या प्रकृती, मी त्यांचा दोष करत नाही. परमेश्वराने त्यांना दिलाय ते माका नाही दिलेला, आणि माका दिल्यानंतर त्यांना नाही. ठराविक गोष्टी सोडून जा माका दिलं ना तर त्यांना नाही, त्यांना दिलं तर माका नाही. प्रत्येकाला परमेश्वराने आपापल्या जागेवर ठेवलेलं आहे. विनोद चव्हाण बुवांची जागा संदीप पुजारे घेऊ शकत नाही, आणि संदीप पुजाऱ्यांची जागा विनोद चव्हाण बुवा घेऊ शकत नाही. परमेश्वराचं नाटक आहे बुवा, नाटक. कसली बुवा ती, कसली बुवा ती? बुवाटी काय नाही बुवा, त्या पळान जाणं म्हणतो. पळान जाणं, जो मरता असतो तो पळान जात नाही, आलेल्या संकटाला तोंड देतो, तो खरा मरत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवरायांसाठी बलिदान देणारे मावळे होते बुवा, तानाजी मानुसरे, हात तुटलेल्या खालीप्रमाणे सैन्याची लढत राहिला तो तानाजी. बाजीप्रभू देशपांडे अंगावर घाव सजले हे बाजीप्रभू देशपांडे. आणि बुवा छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आमचा एकच राजा असेल जो खरा हिंदू धर्म ज्याने जपला तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. एकदा जोरदार काय त्याच्यानंतर राजा होणार नाही बुवा. वयाच्या 15 वर्षी बुवा 152 लढाई होते, तो एकही लढाई हरला नाही तो माझा संभाजी महाराज. औरंगजेबाने फरमान काढलं ह्याचे डोळे काढा, धर्म बदलाय. धर्म बदलण्यासाठी डोळे काढायची वेळ आली, काढून घेतले. डोळे पडले, तापलेल्या सळई डोळ्यात घातले बुवा, नखं काढली, अंगावरची चमडी घेतली, पण धर्म बदलला नाही. त्याला म्हणतात धर्मवीर, तो माझा संभाजी राजा. आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज त्यांचे मावळे होते, त्यांचे मावळे गुवाहाटी जाणारे नव्हते, पळणारे, आल्यानंतर संकटात तोंड देणारे होते. म्हणून मुलभर मावळ्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, आणि आज आपण ताटमानाने जगतोय. मला स्वाभिमान वाटतं बुवा, मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही मराठी माणूस ताटमानाने आज जगतोय. हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब होते म्हणूनच. जे आहे ते त्याच्यात राजकारण नाही, ह्याच्यात राजकारण वगैरे पक्ष वगैरे काय नाही. तुमचं पक्ष काय बरोबर, आमचं पक्ष एकच, भजनी बुवांचं पक्ष एकच. त्या पक्षाचं नाव रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामासारखा आचार, कृष्णासारखा विचार आणि हरीचा उच्चार. आमच्या पक्षाचं नाव रामकृष्ण हरी. पक्षाची विचारी पेटी, तबला, पकवाज, मंडळी, कोरसवाले, साऊंडवाले, ऐकणारे, ही आमची निशाणी. फक्त उमेदवार वेगळे. हे उमेदवार जरा दिसाक बरे, हे उमेदवार जरा तुलतुलीत,
आई सोबत ना मी या साऊंडवाल्यांना मी साऊंड खूप बघितले. साऊंड म्हणजे नाही म्हटलं तरी बांद्याच्या टोकापासून गोव्याला सुद्धा डबल बारी, अलिबाग, पेन, पनवेल, पुण्यापासून महाबळेश्वर, भुवनेश्वरला केलेले. गोव्यापासून आम्ही कार्यक्रम केले. साऊंड अनेक साऊंड आम्हाला मिळाले, पण आताची जी क्वालिटी आहे ना ती कधी मिळाली नाही. एकदा थोडं काय वाटतं क्वालिटी लागते. क्वालिटी आणि क्वांटिटी. बुवा 19 मात्रा माझी चेष्टा केला की बुवा मगाची 19 मात्रा घेतलेली पोरगे बसले वर चांगला करून त्यांना काय चर्चा करू का, मग त्यांना काय नाही कळलं. म्हणजे काय तुझ्यापाशी वडी लागली काय, म्हणजे पुजारी बुवांचं बोलणं वाटलं बरं वाटतं. म्हणजे पुजारी बुवा बोलतात ना तेव्हा ऐका का ना बरं वाटतं. असं वाटतं ना गरीब माणूस इतकं गरीब ना माका खाल्याने माझा समजा देवगड का नाडन का मी गेलोय मी कर्मान नेले त्यांची जी भाषा बुवा ही जी भाषा तुमची आहे ना लोकांना लय आवडतं. आज खरं सांगतो मी तुम्हाला, आमचा आता वय होतीला खरं सांगतो 53 वर्ष मला आता चालू आहे. 53 वर्ष वयाच्या 19व्या वर्षी मी पहिली डबलबारी केली. आता 53 वर्ष जवळजवळ 30-35 वर्ष झाली. आणि भगवंत अजून किती करून घेईल तो भगवंत, तो पण करत राहायचं भजन नामस्मरण. पण पुढच्या पिढीने आपल्याला आदर्श घ्यावा हेच माझ्या भाषणातून बुवा तुम्हाला ह्याच्या पुढे दिसेल. वाईट मी कधी बोलणार नाही याची शपथ घेऊन सांगतो. पैशासाठी कधी तुम्हाला वाईट बोलणार किंवा हलकट बोलणार, काहीतरी बोलणं, शिवी देणे, आई बापापर्यंत जाणे, बायको मुलांपर्यंत जाणे हे माझ्या मुखातून कधी होणार नाही. हे मला बुवा आत्ता सांगतो. कदाचित झालं असेल मागे ते सोडून देऊ तुम्ही आम्ही सुद्धा. वागदेकरांची मुलाखत लक्षात ठेवायची कायमची. मुलाखत कशी द्यावी ह्या आदर्श त्यांच्याकडनं घ्या तुम्ही. घ्या थोडं शिका मग. बेंगुरला का जाऊन तर कलियुगामध्ये काय होऊ शकतं कोणी सांगितलं ते खरं आहे. हो चोर पकडायची मशीन बोरी मगाशी सांगितली पेंटिंग भोका वगैरे मी या सांगते खरं आहे खोटा नाही जोक्स नाही. चोर पकडायची मशीन चीन मध्ये हुशार त्यांनी शोध लावला. आपली एटीएम मशीन बघा एटीएम तशी चोर पकडायची मशीन त्याचा शोध लावला. एका तासामध्ये 5000 चोर पकडायचे. एटीएम चोर पकडायची मशीन. ही बातमी पाकिस्तानाला लागली. त्याने तयार केल्या चोर पकडायची मशीन. एका तासामध्ये 10,000 चोर पकडायचे. ही बातमी आपल्या भारताला लागली. भारत देश कमी नाही, आपला भारत देश मान. भारत देशात सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार झाली मशीन चोर पकडायची. एका तासामध्ये मशीनच चोरी केली. काय पावर असतं बघा. एटीएम आणि पेटीएम बसलो तुमचा खरा जर बुवा एटीएम बघू जाणार तुमचा खरा कलियुगामधला एटीएम. सत्यनारायणच्या पूजेत लाईन लागलेली असतात पाया पडा. 25-30 वर्षाचा 25-28 वर्षाचा नौजवान पोरगो तो जीन्स पॅन्ट कमरेच्या खाली घालता आणि त्या लाईनीत समजा तुम्ही असा समजा तो पुढे पाटावर जाऊन बसलो पाया पडा वनावलो काय मागसून तुम्ही बघणार तेव्हा ते एटीएम तुम्हाला मग तो कॉईन कुठे टाकायचा तो तुम्हाला समजेल. हे कलियुग आहे बुवा. या कलियुगामध्ये काही होऊ शकतं पण हरिनामच श्रेष्ठ आहे आणि हरिनामच आपल्याला करणार आहे. बाकी सगळं हे दिसतं हे नाशवंत आहे. हे जे दिसतं विनोद चव्हाण बुवा आज नावलं जाणार आहे. सुधीर कलिंगण 49 वर्ष जगले. हो 49 वर्ष. कीर्तिवंत तर झाले ना कीर्तिवंत नाही का. तशी आठवण येऊ बाई असा काहीतरी कृत्य करू बाय आपण.
असा कर्मग्रुप आहे. म्हणून बुवा मनापासून तुम्हाला सुद्धा धन्यवाद करतो. अतिशय सुंदर 9 मात्रा नोटेशन बुवा लाजबाब. सलाम करतो तुम्हाला. जयराम गाडीगावकर बुवांसारखी कॉपी. फक्त एकच विनंती बुवा, पुन्हा एकदा मी जी नोटेशन तयार केली, मी म्हणजे मी नाही, माझ्या गुरुजींचे आशीर्वाद. ही जी नोटेशन बुवा चिंतामणी बुवानी ना दिलेली आहे. चिंतामणी बुवानी मला अभ्यास जो पेटीचा रागांचा अभ्यास जो दिला, त्याच्यात आपण तयारी काहीतरी करायची हे प्रामाणिकपणे मी सांगतो. महेश परब साक्षीला आहे. 19 मात्रा, 17 मात्रा, 13 मात्रा, 14 मात्रा, 5.5 मात्रा कोणी घेतले नव्हते. 5.5 मात्रा हा शोध स्वतः मी आणि महेश परब यांनी एकत्र बसून शोध लावून ते तयार केलेलं आहे. बुवा आता द्यायला नाही, माझे गुरुजी आता आहेत. आयुष्यभर काय गुरुजी पुरतात का आपल्या आईवडील पुरतात गेले, पण त्यांनी दिलेल्या कलेमध्ये आपण भर टाकायचा. तात पादलत राहायचा नाही. मी चेष्टा नाही करत तुमची, पण किती वर्ष त्यांनी दिलेला भर टाकाना. आई वडिलांनी कमवलेल्या कमाईमध्ये आपले 4 पैसे टाकून ती कमाई तर घर साजवा ना. काय तास खात राहायचा, एक ना एक दिवस संपला का सांगायचा उद्देश. अंडरस्टँड? रागांना प्रेमाने आय लव्ह यू. सन्माननीय केल्यावर दे आणि पुंडलिक वरदा. काय लोक म्हणतात प्रथेप्रमाणे जुन्या बुवाने म्हटल्याने ना, पुंडलिक वरदा का मंडळी जुनी प्रथा, ती प्रथा चलत राहिली. पण त्याच्यातलो अर्थ काय? पुंडलिका वरदेच वरदा. भानुदास, संत भानुदासाने बुवा या पुंडलिकाला कर्नाटकात कानडा राजा पंढरीचा, हा कानडा म्हणजे कोण? हा विठ्ठल. तो तिरुपती बालाजी तिथे होता. एवढासा बाळ स्वप्नामध्ये गेला. पांडुरंग भानुदासांच्या आधी सांगितलं, अरे बाबा माझे इकडे पंढरपुरात भक्त माझे वाट बघतायत, ज्ञानेश्वर तुकाराम माझे वाट बघतायत, मला घेऊन जाईल तुम्ही. तर कसा जाणशील? एक टोपली घे, फाटा बारक्याचा फाटा घे आणि वाळवंटात तिथे कर्नाटकाला नदीच्या बाजूला मी खेळत असेल त्या टोपलीत मला टाक आणि गपचूप घेऊन ये. त्याप्रमाणे भानुदासाच्या स्वप्नात गेला पांडुरंगाने सांगितलं आणि तसा भानुदास गेला आणि त्याने पांडुरंगाला घेऊन पंढरपुरात आणलं. तिथपासून बघा कानडा राजा पंढरीचा असं म्हणतात. आणि जेव्हा भानुदासाने पंढरपुरात जेव्हा पांडुरंगाला आणलं, तेव्हा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, स्वतः ज्ञानदेव आणि तुकाराम महाराज हे स्वतः पुंडलिकाकडे गेले. बुवा पुंडलिकाच्या पाया पडले आणि त्यावेळी बुवा भक्त पुंडलिकाने काय केलं? आई वडिलांची सेवा करत असताना पुंडलिक एके काळाचा बायकोचा बैल होतो. त्या काळी बायकोचा बैल म्हणजे बैल होता, बायकोचा बैल होकच आहे, पण त्याचं प्रमाण काहीतरी तो लयच बैल होतो. आई बापाच्या गळ्यात दोरी आणि बायको खांद्यावरी असं तो पुंडलिक होतो. पण भक्तीने वेळा झाल्यानंतर त्याने सगळं सोडलं आणि आई वडिलांची सेवा करता करता पांडुरंग प्रत्यक्ष आला, तरी त्याने बघितलं नाही पांडुरंगाला. आपली भक्ती आई वडिलांची सेवा करत राहिला. पुंडलिकाने बाजूला मिळालेली वीट भेटावली, पाठीमागे वीट पडली. त्या विटेवर 28 युग, 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे, 28 युग तो पांडुरंग करकटेवर ठेवून पांडुरंग उभा आहे. जोपर्यंत त्याच्या कमरेवर हात आहे पांडुरंगाचे, तोपर्यंत आपल्याला कधीही भीती नाही. ज्या दिवशी पांडुरंगाचे हात सुट्टी कमरेवरचे, त्या दिवशी ही जग संपलेलं असेल. त्या दिवशी हे जग संपलेलं असेल. तिथपासनं ज्ञानदेव आणि तुकाराम पुंडलिकाच्या जाऊन पाया पडतात आणि म्हणतात, पुंडलिका अरे आम्हाला असा वर दे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई असं म्हणताय, ज्ञानदेव आणि तुकाराम म्हणताय असा वर दे की हा पांडुरंग परत कर्नाटकात जाताना हवेत राहावं कायम. तिथपासनं तो पांडुरंग पंढरपुरात कायम चोरवतो. म्हणून आपण म्हणतो भजनात म्हणताना काय म्हणतो, पुंडलिक वर दे.
वर्धा नाही का आवळेगाव याच्या कडावच्या बाजूचा वर्धा का वर्धा कडावर वर्ध्याच्या बाजूचा गुंड्याचा गुंड्याचा का वर्धा आणि वर्धे म्हणजे वर दे असा वर्धा पुंडलिकाने कायमस्वरूपी मागून घेतला. पांडुरंग अजूनही 28 उभा आहे. हे त्याच्या मागचा इतिहास आहे. मला जेवढं माहिती आहे माझ्या गुरुजींनी सांगितलं तेवढं मी सांगितलं. कदाचित चुकीचं असेल सांभाळून तुम्ही घ्या. धन्यवाद. रूपाचा मंग या ठिकाणी माझे पट्ट शिष्य सन्माननीय मंगेश देसाई यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सन्मानाने माझे शिष्य व आम्ही काय केलं बुवांचे पण शिष्य तयार झालेले आहेत. मी नाही म्हणणार नाही बुवांचे पण भरपूर पण बरेच. मी सांगतो तुम्हाला सरस्वतीला स्मरून सांगणार मी खोटं बोलणार नाही घमंडी किंवा गर्वाने नाही. पण आत्ताच्या घडीला बुवा माझे शिष्य 10 ते 12 शिष्य डबल 12 उत्तम प्रकारे करतात. त्याच्यामधला हा धनंजय केली शिवडाव जरा कुठून नमस्कार कर सगळ्यांना काय आपण कारण ही माय माऊली आहे सगळी समोर बसते. हे शिवडावच्या धनंजय केली त्यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. असे शिष्य माझ्याकडे आता 40 जण शिकतात. 40 आज नाही उद्या ते शिकतील मोठे होतील आणि आपला हा वारसा पुढे ते चालवतील असं माझा विश्वास आहे. आणि भगवंताने तो वारसा कसा टिकवावा अशी प्रार्थना देवाकडे करतो आणि रूपाचा अभंग घेतो. तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी तुझ पाहता सामोरी तुझ पाहता Thank you.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मायबाप रसिको तुमच्या टाळ्या, हे फार महत्वाचं आहे. मनोज महादेव परब यांकडून हे 501 रुपये